रस गोड व्हावा तो दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे अथवा येणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथमा नामाना प्रथमा नामाना शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कार्यक्रमाचं नियोजन आयोजन प्रयोजन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आपल्या सर्वांचे परिचयाचे वास्तव्यानं आपल्यामध्ये ज्यांचा वास राहिला काशीनाथ बाबा आम्ही सगळे त्यांना डावरे बाबांनाच ओळखायचे त्यांच्या जीवनाशी जास्त बोलणं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे परंतु परमार्थाचा एवढा व्यासंग ज्यांच्या जीवनामध्ये होता केवळ कोनांब्यातलं सप्ताह नाही तर बाहेरच्या अनेक सप्ताहामध्ये बाबाला पाहिलेले आपल्या जीवनाचा हसत असणारा चेहरा बरं बाकीच्या वारकऱ्यांसारखं नाही बाबा काकड्यालाही असायचं भजनाला कुठे असू द्या आता माझ्याकडे जेवढ्या आरवीला आले असतील ना तर म्हातारं सकाळी काकड्याला सगळ्यात अगोदर असायचं ते आणि प्रदीप खरी सगळ्यात जास्त पुण्य जर तुझ्या भाग्यात असेल तर ती बाबाची आहे याचं कारण आहे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य एक आपल्या मातृ आणि पितृत्वाच्या कुळाचं पुण्य परमार्थ घडायला लागतं दुसरं आपल्या कुळाचं पवित्र पुण्य त्याच्यामध्ये लागतं पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते आणि स्वतःचंही पुण्य आपल्यामध्ये लागतं या तिन्ही साधनांचा त्रिवेणी संगम जेव्हा होतो तेव्हा माणसाच्या भाग्यामध्ये परमार्थाचा जीवनाचा प्रवास येतो आणि त्याही नंतर तुझ्या जीवनामध्ये हो मी स्पष्टपणाने सांगत असतो आता आपल्या वारकरी संप्रदायाचा जर थोडासा विचार केला ना वारकरी संप्रदायाचा तर केवढले पाकिटावाले केवढे बुवा झाले असतील महाराज पण आता संप्रदायामध्ये दोनच महात्म्यांकडे माझ्या हिशोबानं धुरा आहे एक आहे ते आदरणीय शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर आणि दुसरे आहेत आपले राऊत बाबा बस कारण महाराज इकडे स्पष्टता आहे
तुम्ही पहा तो व्हिडिओ जसे राऊत बाबा जे टाकतात, जी परमार्थाची जी तळमळ आहे ती तळमळ अनेकांकडे काही नाही. तुमचा समाज सुधारला काय नाही सुधारला काही, फक्त आपले कार्यक्रम व्हावेत आणि आपल्या जीवनाची आईस व्हावी याच्या पलीकडे कोणाचाही हेतू नाही. विठाला 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 त्यांच्या कुटुंबातील असतील, आमच्या हांडे परिवारातून आलेल्या, आणि हांडे परिवारामुळेच चापडगाव पासूनच बाबांची ओळख झाली असेल. मग सचिन असेल, ही सगळी मंडळी असतील बाबांच्या माध्यमातून. मातोश्री सुशीलाबाई काशीनाथ डावरे, सचिन काशीनाथ डावरे मुलगा, ही सगळ्यांची तुमची ओळख आहे. परंतु एक औपचारिकता म्हणून तिथे आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. कमी झालाय का? शशिकला त्यांची सून असेल, कांताबाई आहे, मालती आहे, वंदना या मुली असतील, लताबाई भाची आहे, इंदूबाई, जिजाबाई, मंजुळाबाई आणि हौसाबाई हा बहिणींचा त्यांचा असणारा परिवार. आणि एवढ्या मोठ्या परिवाराबरोबर बाबांचं असणारं हे परमार्थाचं जीवन प्रवास करत असताना एक भाग्याची गोष्ट दुसरी अशी आहे, गेल्या वर्षी प्रतिपदेला त्यांनी आपला देह ठेवला. निवृत्तीनाथांची वारी जेव्हा चालू झालेली आहे आणि पालखी इथून गेलेली आहे, पंढरीच्या पांडुरंगाकडे त्या निवृत्तीनाथांचा प्रवास चालू आहे आणि बाबांचा स्वर्गारोहणाचा प्रवास चालू झाला. याचा अर्थ तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची ये पायी. हा जीवनाचा शेवट व्हावा आणि म्हणून याला अट्टहास म्हणावं का शेवटचा दिवस गोड व्हावा. कोणाच्या जीवनामध्ये जो गोड होतो आणि तो गोड होण्याचं भाग्य कशानं लाभतंय महाराज, हा तुकोबारायांचा यथार्थतेनं सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला 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 तशी त्यांचं वैयक्तिक जीवन जरी भाग्याचं असलं ना तरी ही भूमी भाग्याची आहे. अंदाजानं नीट ऐका तर थोडंसं, हो, कारण आता याच्यातली जुनी मातब्बर माणसं आहेत. परसराम बाबांची भूमी आहे ही, साधना. आणि मला अजून आठवतं आपण ज्यावेळेला इथं शिवपुराण केलं होतं त्यावेळेला बाबांना नारद केलं होतं, आठवते ना अजून? हो. तेव्हा टाके तीर्थ जवळ आहे, घोरवड जवळ आहे ना. आणि याच भूमीमध्ये रामाचे चरणस्पर्श लागलेले ते सीतामाई शोधण्यासाठी. पवित्रम पवित्रो वा मंगलानांच मंगलम. आता सचिन असेल, त्यांच्या परिवारात असतील, त्यांचे वडील गेले असतील, त्या 3 बहिणींचा पितृछत्र हरपलेलं जरी असलं, बाकीच्यांनी आपण किती सांत्वन केलं, माझ्यासारख्यानं कितीही जरी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तरी ती जी किंमत आहे ती किंमत कोणालाही कशानेही मोजता येणार नाही. एक व्यवहारातला दृष्टांत सांगतो थोडासा आणि अध्यात्माकडे जातो थोडासा. एक वडील आपल्या पोराला घेऊन एका यात्रेमध्ये गेले. प्रसंग साधा आहे पण त्याच्यातला अर्थ शोधायचा आपल्याला. बारीक पोरग, 2-3 वर्षाचं पोरग, गरीब बिचारा बाप, बाकीची पोरं यात्रेला गेली म्हणून तोही त्याला यात्रेला घेऊन गेला. यात्रेमध्ये ज्या वेळेला फिरत होता त्या पोराला घेऊन त्यावेळेला प्रत्येक गोष्ट ती पोरग पाहिलं. कुठं घोडा बघ, कुठं वानर बघ, कुठं माकड बघ, कुठं काय बघ, एक एक खेळणं बघितल्याच्या नंतर ते पोरग त्या बापाला म्हणायचं, बाबा मला हे घ्यायचे. पण योगायोग दुर्भाग्य असं होतं त्या पोराचं का त्या दिवशी बापाच्या खिशात पैसाच नव्हता. यात्रेला न्यायचं म्हणून नेलंय. तो प्रत्येक वेळेला म्हणायचा मला हे घोडा घ्यायचा आहे. त्याचा बाप त्याला म्हणायचा, अरे घोडा घेतला असता पण आज माझ्याजवळ पैसे नाहीत.
पुढे गेला का दुसरी गोष्ट मागायचा, तिसरी गोष्ट मागायचा, चौथी गोष्ट मागायचा, हे खेळणं मागायचा. मागता 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 थोडीशी जास्त गर्दी लागली आणि त्या पोराचा बापाने धरलेला हात सुटला आणि त्या गर्दीमध्ये त्या बापाची आणि त्या पोराची झाली ताटातूट. आणि जशी ताटातूट झाली ते दोघे काही एकमेकाला बराच वेळ भेटेना, तेव्हा ते पोरग मोठमोठ्याने रडायला लागलं. आणि रडायला लागल्याच्या नंतर बाकीच्या लोकांनी पाहिलं होतं का माझ्या दुकानावर हा आला होता, जाताना घोडा मागत होता, कोण फुगा मागत होता, कोण काय खेळणं मागत होता, कोण बॅट मागत होता, कोण बॅट कुणाचे तिथं बॉल मागत होता. ते पोराला त्या सगळ्यांनी जेवढ्यांनी पाहिलं होतं, मागताना त्यांनी पाहिलं होतं, ते सगळेजण त्याच्या जवळ गेले. त्याला सांगितलं, बाळा रडतोस का? तर म्हणले, माझे वडील हरवलेत, ते मला सापडत नाहीयेत. तू मगाशी आमच्या दुकानावर आलतास ना, तुला फुगा पाहिजे होता ना, मी फुगा देतो, रडू नकोस. तो म्हणला, नाही मला तुमचा फुगाही नको. घोड्यावाल्याच्या दुकानाच्या तिथं गेला, तो म्हणला, घोडा मागत होतास, घे मी फुकट तुला घोडा देतो, रडू नकोस. एक एक वस्तू सगळेजण द्यायला तयार झाले, पोरग काहीच घ्यायला तयार नव्हतं. मला हे काहीच नको, फक्त माझा वडील मला द्या, तेवढा शोधून द्या, मला काही द्या. ज्या वस्तूंकरता ते पोरग रडत होतं, त्या वस्तू आता त्याला सगळ्याला प्राप्त होत्या, परंतु पोरग ते स्वीकारायला मागत नव्हतं. याच्या पाठीमागची एकच भूमिका होती, ज्या वस्तूंकरता तो रडत होता त्या वस्तू जरी त्याला मिळत होत्या, परंतु बाप मिळत नाही म्हणून त्या रडणाऱ्या आणि प्राप्त होणाऱ्या वस्तू सुद्धा तो त्यागत होता. कारण या सगळ्या वस्तू जरी मिळाल्या तरी मला माझा बाप मिळणार नाही, मला या वस्तू नको, मला माझा बाप पाहिजे, वडील पाहिजे. तशीच व्यवहारातली अवस्था आहे महाराज. जगातल्या सगळ्या वस्तू ज्याच्यातून वजा जातात, ज्याच्यातून सगळ्या वजा जातात. आणि बारकाईने शोधा तुम्ही जीवनामध्ये, ज्यांची ज्यांची पोरं बाहेर गेलेली आहेत ना, हो, बाप दिसत नाहीये, नक्की काय अवस्था आहे. हो, आता कधी आदिन हे दुबईला गेले असतील त्यावेळेला, हो, पुष्कर बाहेर गेला असेल त्यावेळेला, तुम्हाला इमानदारी सांगतो, तुम्ही 9 महिने जरी त्याच्यातला बोजा वागवलाय, आपण त्याच्या आया आहात, तो जास्तीत जास्त बाहेर दूर गेल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट आणि फोन करतो, त्या आईला करतो जास्त का बापाला करतो? साधी गंमत एक करतो, त्या आईला करतो. हो, बापाकडं कमी संपर्क ठेवतो तो, बापाकडं. याचा अर्थ बापावर प्रेम नाही अशातला संबंध नाहीये, कारण त्याला माहितीये हे जंक्शन स्टेशन हे मध्ये जोडायचं काम करते बराबर ते. हो, डायरेक्ट कॉल करायची गरज नाहीये महाराज. हो, तो तिथे, आणि कधी जर त्याचा फोन आला आणि ती आई त्या पोराबरोबर जर बोलत असेल, एखादा विषय जर काही चालला असेल ना, तर बाजूला बसलेल्या बापानं ऐकला असला तर तो तिकडून म्हणतो, नाही माझ्याकडे फोन दे, नाही म्हणत, त्याला सांग तुला जे हवंय ना ते तुम्ही तिकडे घे, मी तुला पैसे पाठवून देतो, पप्पांनी सांगितलंय तुला. बाप नाही सांगत, तो आईच्या माध्यमातून सांगत असतो. याचं एक कारण आहे महाराज, कारण मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. आणि म्हणून तुम्हाला आजही सांगू, हे सगळं जरी राजा दशरथाच्या मनामध्ये होतं रामराज्य कसं करायचे, परंतु रामराज्य करण्याकरता जसं पोरग आईच्या माध्यमातून बापाकडे संबंध साधतोय ना, तसं रामराज्याचा संकल्प देवांनी कैकेयीच्या माध्यमातून तो देवांकडे साधवायचा प्रयत्न केला. डायरेक्ट राजा दशरथाकडून नाही केला. विठाला 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 विठाला. आणि हेच या भूमीचं पुण्य. बाहेर काही नाही का तुम्ही? किती किलोमीटर आहे घोरवडी इथून? 7 किलोमीटर असेल घोरवड. तिथे जटायूची राहण्याची वस्तीची जागा आहे. टाकेत नंतर बारकाईने शोधा.
जटायू इथे राहत होता, संपाती त्याचा भाऊ इथे राहत होता. आणि ज्यावेळेला त्या दोघांमध्ये एकदा समजलं का आपले वडील कोण आहेत, आणि त्या दोघांना जेव्हा समजलं का आपले वडील सूर्याच्या रथावर आरोन नावाचे आपले रथ हाकतात सूर्याचा, आणि म्हणून वडिलांच्या दर्शनाला एकदा जायचं दोघांचं ठरलं. आज मी बाप सोडून काही सांगणार नाही महाराज इथून. आणि दोघांनी उड्डाण भरलं. आहेत ते गृध म्हणजे गिधड जातीचे, आणि सगळ्या पक्षांमध्ये जर कोणती जर हीन जात असेल तर ती महाराज कोणती, गिधडच. प्राण्यांमध्ये जर सगळ्यात पाहिली तर गाढव, आणि इकडं जर पाहिलं तर गिधड. दोघांनी जेव्हा उड्डाण भरलं आणि जसे जसे सूर्याच्या जवळ जवळ जायला लागले तसे उष्णता वाढली, आणि उष्णता जशी वाढली तसा संपाती वर झाला आणि जटायूला खाली धरलं त्यानं आपल्या पंखांच्या खाली. अधिक वर जाण्याचा प्रयत्न केला, पण एवढी तीव्र उष्णता जाणली आणि संपातीचे दोन्हीच्या दोन्हीही पंख जळाले संपातीचे. आणि संपातीचे पंख दोन्हीही जळाल्याच्या नंतर संपाती तिथून जो खाली पडला, आता जळाल्याच्या नंतर काय कुठं पडल सांगता येत नाही. अहमदाबादला सुद्धा पडते, नाही कळलं का? आता मला वाटतं काल परवा दिवशी सुद्धा कुठं तरी बरं का इथं अकोला तालुक्यात सुद्धा एक हेलिकॉप्टर उतरलं वाटतं. पाहिलं मधू, पाहिलं की नाही? हो, त्याची दिशा सगळी भरकटली वगैरे वगैरे वगैरे. इथं हे जवळ इथे कालची घटना आहे, कालची. आणि तो संपाती जो पडला, तो संपाती जाऊन पडला समुद्राच्या काठावर, आणि तोच हनुमंतरायांना त्यांना नंतर भेटला होता. ज्यांना श्रवण असेल त्यांना माहिती. आणि जटायू इथं आला खाली. त्याने त्याला सांगितलं माघारी फिर, पुढे जाऊ नको, माझी पंख जळालीत, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून तू परत माघारी जा. आणि जटायू खाली आला, तो इथे राहिला. एक दिवसाचा प्रसंग आहे. नमुची नावाचा राक्षस, नीट आहे का, हा स्वर्गावर चालून गेला इंद्रावर. आणि इंद्रावर जेव्हा तो चालून गेला त्यावेळेला इंद्राला नमुचीचं सामर्थ्य माहिती होतं, आणि म्हणून कोणाला तरी मदतीला बोलवावं म्हणून त्यांनी निरोप पाठवला अयोध्येला राजा दशरथांना का माझ्या मदतीला या. एकदाच नाही गेलेले राजा दशरथ, प्रत्येक वेळेला जेवढ्या जेवढ्या राक्षसांनी स्वाऱ्या केल्या तेवढ्या तेवढ्या वेळेला राजा दशरथ इंद्राच्या मदतीला गेलेले. आणि प्रत्येक राक्षसाला राजा दशरथानं मारलेला आहे. मग सुज्ञ कीर्तनकार तुमच्या मनात एक शंका येईल, मग जर प्रत्येकाच्या मदतीच्या वेळेला इंद्रावर मदतीला गेले होते तर मग मेघनाथानं इंद्रावर स्वारी केली, इंद्रजिताला जेव्हा जिंकला तेव्हा राजा दशरथ मदतीला का गेले नाहीत? हो, हे ना ऐकलेलं सांगतो तुम्हाला मी महाराज. आता याच्यात आणखी खोलात जर जायचं म्हटलं तर विषयांतर होईल. मला जटायूची आठवण करा परत, हाही उनगडा तुम्हाला देतो. हो, एकदा काय झालं होतं माहितीये का, इंद्राला कसा जिंकलाय ते सांगतो तुम्हाला. इंद्रजितानं काय झालं, आता इथं बरीचशी मंडळी असतील बा, त्यांच्या पायामध्ये दोरा बांधलेला असं, मला तर रामनाथच्या पण आहे ना. कशासाठी बांधतात तो? गुन्हा बांधतात ना, बऱ्याच जणांचे आहे, दोरा बांधतात. हो,
आता तू बांधलंय म्हणल्यावर तू सांगायला पाहिजे का नाही साहेबराव? कोणाला तरी मी मागे एकदा विचारलं होतं, म्हणले ते धागा पायात का बांधतात काळा? ते म्हणले दृष्ट लागू नये म्हणून. हो, आणि मी एकाच्या पायात असा पाहिला होता का त्याला दिवसा ढवळ्या ढेकळात टाकला तरी ओळखू यायचं नाही. आता याला कोणाची दृष्ट लागल? तरी पण हौसने तुमच्या नाही ना कोणाच्या? आणि एक सांगू का, आपल्याला स्वरूपाची दृष्ट नाही लागली पाहिजे, आपल्या आपल्या साधनेची दृष्ट लागली पाहिजे महाराज. हे बाकीचं सोडून द्या. आणि म्हणून दोघांचं काय काम होतं? एकटा आला असतो तरी जमलं असतं ना. ब्रह्मदेवानं सांगितलं तेव्हापासून कानून कुठल्याही गोष्टीला जामीन एक करून जामीन दोनच लागतात. एक तर माझ्या इच्छेनं सोड भगवान शंकराच्या, पण तो माझा एक काम करतो, बांधलाय इंद्रजित मेघनाथाने. तेव्हा त्याला विचारावं लागेल. इंद्रजिताला बोलवला तेवढा इंद्र सोडून दे, मला मी फुकट नाही सोडणार. कारण याला मी डिवचलाय, याला जी सुनबाई करायची होती ती मी पडून आणलेली आहे. याला जर सोडला तर हा परतही माझ्यावर घाला घालील, आणि म्हणून मला अशी काही शक्ती दे का जी मी मारल्याच्या नंतर त्या माणसाचा मृत्यूच होईल. म्हणून ब्रह्मदेवानं त्याला वीर घातली नावाची शक्ती दिली. ही तू ज्याच्यावर सोडशील, ब्रह्मदेवानं सांगितलं, ही तू ज्याच्यावर सोडशील त्याचाही प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. पण एकच योग्य आणि अयोग्य शोधण्याकरता ज्या दिवशी मारशील त्या दिवशी ती प्राण घेणार नाही, ती दुसऱ्या दिवशी त्याचा प्राण घेईल. तुमचा तर्क पुढे लागतोय का? आणि ती वीर घातली शक्ती घेतली आणि इंद्र सोडून दिला. इंद्र सोडून दिला आणि ब्रह्मदेवाने त्याला इंद्राला जिंकला म्हणून त्याचं नाव बदललं. मेघनाथ सोडला आणि त्याला इंद्रजित केलं. ही सुलोचना जयंताला मिळायची होती आणि म्हणून ती मेघनाथानं पळून आणली. म्हणून ती लढाई स्वर्गात नाही झाली. म्हणून राजा दशरथाला मदतीला बोलवायला पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता, हा पळवापळवीचा कार्यक्रम होता. म्हणून राजा दशरथ तेवढ्याच लढाईत नव्हता. एवढ्या करता एवढं सांगावं लागेल. आता अजून एक शंका काढतो मधीच. आज सगळे कीर्तनकार आम्ही लोक सांगतो महाराज का हनुमानजी ज्यावेळेला औषध द्यायला गेले त्यावेळेला सगळेजण त्याला सांगत होते काय, सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ये, सूर्योदयाच्या अगोदर ये, सूर्योदयाच्या अगोदर ये. का सांगत होते? कारण उद्या सूर्योदयापर्यंत ही जी वीर घातनी शक्ती आहे, ही वीर घातनी त्यानं लक्ष्मणावर मारली होती आणि ही सूर्योदयापर्यंत त्याचे प्राण घेणार नाही. बेशुद्ध जरूर करेल पण प्राण नाही घेणार. पण सूर्योदय झाल्याबरोबर ती लक्ष्मणाचे प्राण घेणार आहे. आणि म्हणून हनुमंतरायाला सांगितलं होतं सूर्योदयाच्या अगोदर आला पाहिजे, सूर्योदयाच्या अगोदर आला पाहिजे, सूर्योदयाच्या अगोदर आला पाहिजे. हे याचं ते कारण होतं का ती वीर घातली शक्ती फक्त कार्य कुठपर्यंत करणार होती, सूर्योदय झाल्याच्या नंतर ती प्राण हरण करणार होती. आपला मुद्दा चालला होता नमुची राजा राक्षसाला मारण्याकरता राजा दशरथ स्वर्गात गेले. युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये राजा दशरथ एकटेच होते. नाही का? कैकेयीनं रथाचा आग घालला ती दुसऱ्या वेळची. त्यावेळेला लढत होता तो शंभरासूर, आता लढत होता तो नमुची. आणि राजा दशरथाने त्याला विजय मिळवून दिला इंद्राला आणि नमुची मारला. आणि नमुची मारल्याच्या नंतर ते आपल्या रथात बसून खाली येत होते, रथात बसून खाली येत होते. आणि ते आता कुठे येत होते तर ते घोरवडच्या वर होते.
बरोबर वरून येताना गोरवडच्या वर होते. अंतराळामध्ये राजा दशरथाला एक काळा काळा पुरुष दिसला. तो असा टांगलेला होता, वरे नाही खाली नाही, त्रिशंकू सारखा तो असा होता. राजा दशरथाचा रथ असा खाली येत होता. इथं आल्याच्या नंतर राजा दशरथाला आपला रथ थांबवला. हो, मला पुन्हा कधी भेटला, मला आठवत तो रथ कुठून निघाला होता, काय होता, तो काय कोणी घडवलाय नव्हता, घडवलेला नव्हता. तो राजा दशरथाला पृथ्वीतून निघालेला तो रथ होता, ज्याला आपण स्वयंभी म्हणतो तसा. तो रथ थांबल्याबरोबर राजा दशरथाची तोंड इकडे होत आणि राजा दशरथाकडे पाहत होत. काळा काळा मोठाच्या मोठा पुरुष. राजा दशरथाने आपला रथ थांबवला. त्याला विचारलं, सज्जना, तू वरे टांगलेला दिसत नाही, खाली दिसत नाही, असं आधांतरी कोण आहेस तू? कोहम कतमिदम जातम किन्नाम ते त्वं कृतार्थोऽसि, कोण आहेस तू? तेव्हा त्याने तिकडच तोंड करून सांगितलं, राजा दशरथा, मी तुला ओळखतो. आज राजाचा तू पुत्र आहेस, अयोध्येचा राजा आहेस. नमूची राक्षसाला मारण्यासाठी तू स्वर्गात गेला होता. इंद्राला तू विजय मिळवून दिलेला आहे आणि तू तुझ्या अयोध्येकडे निघालेला आहेस. परंतु तुझा रथ अयोध्येच्या दिशा सोडून हा दुसऱ्या दिशेला भरकटत चाललेला आहे. माझं नाव सांगतोय, माझ्या वडिलांचं नाव सांगतोय, माझा राजाचा परिचय सांगतोय आणि माझ्याकडे पाठ करून बोलतोय, माझ्याकडे तोंड करून बोलत नाही. मग नक्की तू आहेस कोण? जरी एवढा ओळखीचा आहे तर तो म्हणाला, मी तुझ्याकडे तोंड करून बोलू शकत नाही, कारण जर माझी नजर तुझ्यावर जर पडली तर तुझं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. अशी काय जादू तुझ्या नजरेमध्ये? काही काहींच्या नजरा फारच खराब आहेत. तुमच्याकडे आहेत की नाही मला माहित नाही. सगळ्यात खराब नजरा जर आज कोणाच्या असतील ना, एखाद्याच्या गोठ्यामध्ये दुभत जनावर असू द्या आणि एखादा माणूस जर तिथून गेला आणि त्यानं जर फक्त त्याची नजर त्याच्यावर पडली तर संध्याकाळी गायीनं शांत दूध काढून दिलं म्हणायचं नाही. ही किमया कशाची बाबा? तो त्या गाईला जाऊन काही करीत नाही, गंडा बांधित नाही, खायला घालीत नाही, फक्त नजर टाकली का संध्याकाळी सत्यानाश. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे. डोळ्यानं पाहिले सांगतो साहेब, असल्या लोकांसारखे मारताना हालपालाचीच नाही. आयुष्यात मुख्या जनावरांशी जेवढे खेळलेत ना, त्यांच्या आयुष्याचा खेळ फार करावे. आणि मग त्याने तोंड फिरवलं. राजा दशरथाने जसं सांगितलं, माझं जे व्हायचं ते होते, तर माझ्याकडे तोंड करून बोल. तेव्हा त्यांनी जसं तोंड फिरवलं आणि राजा दशरथावर तिरपीच नजर पडली. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वक्री म्हणतात, वक्री. आणि राजा दशरथावरती नजर पाडल्याबरोबर राजा दशरथ त्या रथातून खाली पडले. कारण तो काळा पुरुष दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो होता शनी. शनीची नजर जेवढ्यावर पडली, कितीतरी लोक असतील ज्यांना साडेसाती येत ना, ते ज्योतिषाला विचारायला जाते, साडेसाती कधी लागत नाही विचारायला जाते. अजून किती दिवस राहिली, अजून किती दिवस राहिले, जाईल कधी? राजा दशरथ जसे त्या रथातून खाली पडले, ते बरोबरच्या तिथे वरून येताना बिदळावी जटावी. कारण सगळ्यात जर तीक्ष्ण नजर असेल ना, तीक्ष्ण नजर, तर ती गिदळाची. तुम्ही बार हनुमानजी ते गेले ना, जामवंत हनुमानजी नळनीर, त्यावेळेला तो समुद्राच्या काठावर बसलेला ज्या संपाती सांगत होता, अशोक वाटिकेमध्ये तिथे बसलेली सीता मला इथून दिसते 100 योजन, पण पंख नाही, मी जाऊन आणू शकत नाही. एवढी तीक्ष्ण नजर आहे. आणि वरून काहीतरी येते म्हणून पाहिलं, त्याने आपले पंख फायलावले असे जटायूला.
आणि जसे पंख फैलावले एका पंखावर राजा दशरथाला घेतला. जसं सरकरीमध्ये जे उड्या मारणारे आहेत त्यांच्या खाली जाळ्या टाकलेल्या असतात. जाळ्या सरकत पाहिजे नाही तुला जेवढे जेवढं उड्या मारतात त्याच्या खाली जाळ्या लावलेल्या असतात. जाळ्या अशा जाळ्या घेतला खरा. आता मला सांगा स्वर्गातून आभाळातून पडलेला राजा दशरथ पंखावर घेतला तरी बेशुद्ध पडले आणि जमिनीवर पडण्यास काय झालं असतं. त्याने आपल्या खाली ठेवला आणला आणि पंखालाच हवा घातली जटायूला या राजा दशरथाला. राजा दशरथ थोड्या वेळानं शिर्डीवर आले. आणि शिर्डीवर आल्याच्या नंतर वडील पाप कशाला म्हणतात त्याचा प्रवास चालला का असा. राजा दशरथ जेव्हा शिर्डीवर आल्याच्या नंतर पाहिलं म्हणजे कोण तू. तुम्हाला मी जटायू कुठला मला मी इथलाच इथेच राहतो. अजून कोण आहे म्हणजे मला माहित नाही. माझा एक भाऊ होता तो पुढे जाऊन पडलाय तपास नाही त्याची पंख जळावी. ठीक आहे आपण त्याला सांगितलं मी अयोध्येचा राजा राजा दशरथ. कुठे गेला होता म्हणजे स्वर्गात गेलो होतो. इंद्राच्या मदतीला नमुती नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी. मग त्याला विजय मिळवून दिला आणि मी माझ्या अयोध्येला चाललो होतो. माझा रथ भरकटला आणि मला आकाशामध्ये एक काळा पुरुष भेटला. म्हणजे तुमचा रथ तसा नेहमी भरकटत नाही. आज भरकटला याला कारणच तो गडी. म्हणजे तो कोण होता तो म्हणजे शनी होता. शनी. आणि मग राजा दशरथाच्या लक्षात आलं की शनीमुळे माझी ग्रहदशा बिघडली. पण झालं गेलं गंगेला मिळालं. म्हटलं एक काम करा मला अयोध्येला जाण्याचा रस्ता सांग. रथात पुन्हा बसवलं आणि राजा दशरथानं जटायूला सांगितलं बोल मला तू वाचवलेस आज. काय नाही का मला तू वाचवलेस. तुझ्या पंखावर पडल्याच्या नंतर सुद्धा मी जर बेशुद्ध पडतोय तर मी जमिनीवर पडलो असतो तर मी गतप्राण झालो असतो. म्हणून तू मला जीवदान दिलेस. त्याच्या मोबदल्यामध्ये मागची मागायची असेल ते मागणी द्यायला तयार आहे. तर काय मागणार आहे तुका म्हणे हरी माझी कोणी नाही एकटा जीव सदाशिवाय. राजा दशरथ म्हटले तुम्हाला जीवदान मिळेल तुला काहीतरी मागावंच लागेल. काहीतरी मागावं लागेल. जटायूने सांगितलं तुम्ही राजे आहेत मला काही तुम्हाला वाचवलेलं मला काही मिळेल या हेतून मी वाचवलेलं नाही. कोण याचा पता नव्हता. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. तुझाही संबंध माझ्याशी नाही माझाही संबंध तुझ्याशी नाहीये. तरी पण राजा दशरथाला त्याला द्यावं वाटलं. आणि मग त्याने काय पाहिलं माहिती का तुम्हाला एक काम कर मला मागण्याची घेण्याची इच्छा नाही पण राजा दशरथ म्हणजे मला देण्याची इच्छा आहे. आणि मग तो बोलता बोलता त्या गिधाडानं राजा दशरथाच्या ललाट रेषा बघितल्या. यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्माजतं काक्षमान् पत्रं नैव यदा करील विटपे दोषो वसन्तस्य किम् नो रूपोऽप्यवलोकते यदि विवा सूर्यस्य किन्दोषणम् तारानैव पतन्ति जातकमुखे मेघस्य किन्दूषणम् यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मादितं काक्षमाविडम्. ललाट रेषा बघितल्या भाग्य रेषा बघितल्या आणि मग म्हटला राजा दशरथा एक तर मला मागायचं नाही मी स्वार्थपणानं हे कर्म केलेलं नाही पण तुमची जर जास्तच इच्छा असेल मला काही द्यावं तर मग नीट ऐका. तो
राजा दशरथाला मुलबाळ झालेलं नव्हतं. बोल काय पाहिजे तुला? तुला एक काम करा, मला एक आई नाही, वडील नाही, भाऊ होता तो एक कुठेतरी पडलेला आहे, ना पत्नी ना मुलं ना बाळ. जटायू म्हटलं तेव्हा माझा आता हळूहळू वय होत चालले, एक ना एक दिवस तरी माझा देह हा पडेल. तुझ्या नशिबामध्ये राजा दशरथा 4 मुलं आहेत, पैकी एक मुलगा माझं पिंडदान करायला आणि मला पाणी पाजायला, जलदान द्यायला, तर्पण करायला एक पुत्र मला दे. राजा दशरथाला तोपर्यंत मुलगा नव्हतं मिळाय का, पण भविष्यवाणी जी लढाची गिधड आणि घुबड, गिधड आणि घुबड तुमच्याकडे पद्धती केल्या शाळेला मला माहित नाही, पण जर कधी एखादं, आपली पहिली घर जी होती ती आडीची घर होती, आडीची, आता स्लॅब झाली, तरी पण जर तुमच्या आमच्या घरावर त्या आड्यावर जर घुबड येऊन जर घुगलं तर समजायचं का आपल्या घरात कोणाचा तरी लवकरात लवकर मृत्यू आला. पक्षाला एक वरदान दिले महाराज, आणि मग याच्यात जर जायचं ठरलं ना तर सहदेव भागडीमध्ये जायचं. सहदेव भागडीमध्ये गेलं थोडस बघा, आणि जास्त ज्ञान पाहिजे असेल तर निळावंतीमध्ये जायचं. नाव काय ऐकलं असेल, वाचलं नसेल कोणी, निळावंती. पण निळावंती शेवटपर्यंत वाचेपर्यंत माणूस जगत नाही, हा त्याला शाप आहे. कारण पशु पक्ष्याचे कामविषयक जे आंबरण असतं ना, हे त्याच्यातून त्याला कळतं नंतर महाराज. आता विचार करा, आता तुमच्या जो कोणी पक्का वाजवणार असेल चांगला, आता पंडितनी जे बोल वाजवले ते तुम्हाला कळतील काय? आता कळतील हे फक्त निष्ठी म्हणते चांगला वाजवला, कारण धडा पाहिजे तुला काय माहित नाही, पण वाजवले ते बोल वाजवले, ज्याचा अभ्यास त्याच्यात झाला तो सांगेल त्याचे बोल होते. ते गाणारा तर सगळे सांगेल हा राग आमका राग गायला मला विठाला विठाला. राजा दशरथांना हात जोडले, म्हणला जटायू खरं तू काय मागितलंस मी आज देऊ शकत नाहीये तुला. मुलं का? अरे मला तू जे माझ्याकडे मागितलं ते माझ्याकडे नाहीये, मला एकही पुत्र प्राप्ती नाही आजपर्यंत, आणि तू म्हणतोय मला एक पुत्र द्या. राजा दशरथ ऐका, तुमच्या प्रारब्धामध्ये तुमच्या नशिबामध्ये 4 पुत्र लिहिलेले, आज नाही तर उद्या का होईना परंतु तुम्हाला 4 पुत्र होणार आहेत. आणि मी आतापर्यंत नको ते सायास केले, नाना साधनांच्या केल्या घटपटा. राजा दशरथ चिंतित होऊ नकोस, 4 पुत्रांचा पिता होणार आहेस. घुबड बोलते, गिधड बोलते, आणि मग त्याला सांगितलं काय हरकत नाही. तेव्हा शब्दभाग कसे ते, जर तुझी वाणी सत्य झाली आणि जर माझ्या प्रारब्धानं मला जर 4 मुलं जर झाली, शब्द कसा दिलाय बा, जर मला 4 मुलं झाली तर मी माझ्या पोरांमधला माझा जो ज्येष्ठ पुत्र आहे तो तुला तुझं तर्पण आणि आम्ही संस्कार करण्याकरता तुला मानसपुत्र म्हणून मी दी. शब्द पुढे दिला, आणि रघुवंशाचा नियम काय? कोण म्हणते चौपाई रघुकुल
आपण इथेच भजन ऐकलं असेल मागच्या कथेच्या वेळेला, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तो कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. एवढा सुंदर आहे. आणि म्हणून लक्ष्मीला असं वाटलं माझ्या परमात्म्याला कोणाची दृष्ट लागू नये, म्हणून काळा दोरा बांधावा तिच्या पायात. कोणाच्या? बरं आता ही आहे कुठं? शेषशाही भगवान कुठे? समुद्रामध्ये. आता समुद्रात काळा धागा कुठून मिळायचा? हो, म्हणून तिनं काय केलं, शेषाचा एक अंश, भगवान विष्णू झोपले ते शेषावर, लक्षात ठेवा. मग काही लोक म्हणतात मग भगवान विष्णू जर शेषावर झोपलेत मग डोक्यावर फणावर पृथ्वी कोणाच्या? अरे अनंत रूपे अनंत वेशे, एक रूप थोडा तू धरतो महाराज. एका मेणबत्तीला 100 मेणबत्त्या लावल्या म्हणजे पहिली ज्योती विजत नाहीये, ती जाग्यावरच राहते. अंश अवतार म्हणतात त्याला. आणि म्हणून शेषाचा एक छोटासा अंश घेतला आणि त्याला भगवंताच्या पायात बांधला लक्ष्मीने. बरं पुन्हा सुटू नये म्हणून अशी करकचून गाठ मारली शेषाची. त्याला इतका करकचून बांधला आणि शेषाच्या डोळ्यातून अश्रूंचे 2 थेंब आले, पाणी आलं. हो, काही माणसं बा डॉक्टर एखादी ड्रेसिंग वगैरे करताना ओरडत नाहीत पण डोळ्यातून पाणी. हो, आणि ते 2 थेंब पडले त्याच्या डोळ्यातून. जसं इथेच तुम्ही शिवपुराण ऐकलेले, भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रू गळाले आणि त्याचा रुद्राक्ष तयार झाला. 2 अश्रू या डोळ्यातून एक पडला आणि या डोळ्यातून एक पडला शेषाच्या. आणि याला नाव काय माहितीये का? याला डोळा आपण म्हणतो, याला संस्कृत मध्ये लोचन म्हणतात आणि दुसरा शब्द त्याला नयन म्हणतात. बरं का? एक डोळा इकडून एक थेंब पडला आणि इकडून एक थेंब पडला आणि त्या थेंबातून एक मुलगी तयार झाली आणि इकडच्या थेंबातून एक मुलगी तयार झाली. इकडच्या डोळ्यातून एक झाली, इकडच्या डोळ्यातून एक झाली. याला जसं लोचन म्हणतात. आणि ती इतकी सुंदर मुलगी होती, लोचनातून आली म्हणून तिचं नाव पडलं सुलोचना. इकडून आली. ती ख्याती होती म्हणून ती जनकजींना शेषानं दिली. तीच पुढे सीतामाईची आई आहे, शेषाला दिली. आणि ही इकडची जी सुलोचना होती ना, अतिशय दिसायला सुंदर, मग द्यायची कोणाला विचार करत होता तो. कारण प्रत्येक बापाला वाटतंय महाराज आपली पोर मोठ्याच्या घरात द्यावा, मोठ्याच्या घरात द्यावा. पण बसलेल्या सगळ्या बापांना माझी विनंती आहे, मोठ्याच्या घरात जरूर पोरगी देत जा, पण पोर गुणी आहे का अवगुणी आहे जरा पोरग बघत जा, नुसती मोठी घरं नका पाहत जाऊ. हो, आणि म्हणून त्याला असं वाटलं सगळ्या देवांचा आमचा असणारा राजा कोण? इंद्र. आणि इंद्राचा पोरगा, इंद्राचा पोरगा नाही. अरे सीतामाईच्या पायाला चोच कोणी मारली होती? हे आता ऐकायला कठीण जाईल तुम्हाला, पण हे ऐकायला मिळणार नाही पुढे, ध्यान ठेवा. तो जयंत. हो, चित्रकूट पर्वतावर चोच मारली होती सीतामाईच्या पायाला त्यानं. हो, आणि तो जशी भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणी पळून आणली तशी सुलोचना ही इंद्रजिताने मेघनाथानं पळून आणली. आणि पळून आणल्याच्या नंतर माझ्या मुलाला ही मुलगी करायची होती. जयंत इंद्र आदी सगळे त्याच्यावर तुटून पडले आणि तुटून पडल्याच्या नंतर त्या मेघनाथानं सगळ्यांना आपल्या पाशामध्ये बांधलं आणि त्यांना बांधून इंद्राला दाखवायला नेला तो रावणाला.
ज्याला हे उद्योग करायचे ना, एक अर्थ असा घ्या बरं का, ज्याला हे उद्योग करायला पाहिजेत ना तो स्वतः समर्थवान पोरगा असला पाहिजे. बऱ्याच वेळेला पोरं उद्योग करतात नंतर बापाला मिटवायला सांगतात. याने मिटवलं, स्वतः मिटवलं, बापाच्या पुढे नेऊन उभा केला. त्याच्यानंतर राजा दशरथ अयोध्येला गेले. जटायू इथंच राहत होता. गेल्याच्या नंतर संध्याकाळी राजा दशरथानं झालेला सगळा प्रकार कैकेयीला सांगितला. आणि लक्षात ठेवा महाराज, बाकी काही असो, कीर्तन फार ऐकतात तुम्ही, सगळं सोडून द्या. घ्यायचं ते घेत जा, जीवनामध्ये जे हिताचं असेल ते. पण घरातल्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या पती पत्नीमध्ये दोघांना माहीत असाव्यात, हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. प्रत्येक गोष्ट राजा दशरथ कैकेयीला सांगत होते. श्रावणबाळ ज्या दिवशी मारला गेला त्याच्यानंतर श्रावणबाळाची हकीकत सांगितली होती. त्याच्या आई वडिलांनी मला शाप दिलाय हेही कैकेयीला सांगितलेलं होतं. आज मला जटायूनं मुलगा मागितलाय, मी त्याला वचन दिलंय हेही सांगितलं होतं. त्यांनी वाचवलाय सांगितलं. पुढे वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा तुला आता मूल होण्यासाठी यज्ञ करावा लागेल. ह्या कथा सगळ्यांना माहिती आहेत. शृंगी ऋषीला आणलं. आता इमानदारीत सांगा, आता त्याच्यातलं फार मोठा गहन अभ्यास आहे मला त्याच्यातला चिंतन. वशिष्ठांना यज्ञ येत नव्हता असं नाही. आता उद्या जर पंडितला जर म्हटलं जरा घडीभर थांब, जरा हरिपाठ वाजवायचा, एवढा हरिपाठ वाजव, तो म्हणून मला हरिपाठ नाही वाजवता येत. कोणच्या बुद्धीला पटल? पटल तुमच्या? हा काहीतरी बहाणा आहे का नाही? जो माणूस कीर्तन वाजवू शकतो तो हरिपाठ वाजवणार नाही. गुरु वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा हा यज्ञ करण्याचा अधिकार मला नाही. पण ते खरं बोलले. नीट आहे का? आणि शास्त्र बघा तुम्ही. हो, आजही तुम्हाला इमानदारी सांगतो, ज्याला खरोखर मुलं नाही त्याला मुलं होऊ शकतात. आणि असे कितीतरी गर्भ श्रीमंत माणूस आहे, एक यज्ञ नाही 10 यज्ञ करतील एवढी गडगंज संपत्ती आहे, त्यांना आज मुलं बाळ नाहीत. पण काय, यज्ञ करणारा अधिकारी पुरुष नाही. याचं कारण सांगतो. वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथ हा यज्ञ मला करता येणार नाही. म्हणले का? तुम्हाला काही येत नाही? त्याला एक नियम आहे, नीट आहे का? ज्या पुरुषानं आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त कंदमुळावर जो जगलेला आहे तोच पुत्र कामेष्टी यज्ञ करू शकतो. गृहस्थीच्या घरचं अन्न ज्याने खाल्लंय तो हा यज्ञ करू शकत नाही. कुठलाही ब्राह्मण आणा, तुम्ही काशीहून आणा नाहीतर कुठूनही आणा, तो यज्ञ करू शकत नाही. आणि मग वशिष्ठांना विचारलं राजा दशरथानं, पृथ्वीच्या पाठीवर फक्त आणि फक्त कंदमुळावर जगलेला, गृहस्थीच्या घरचं अन्न न खाल्लेला पुरोहित ब्राह्मण कोण? मग म्हणाले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हो, पाप का पुण्य हे तुझ्या जर हातात असेल तर आई एक काम कर ना. काय? माझा अवतार कशासाठी झालाय? हे दोघांचं संभाषण आहे कबंध रामायणामध्ये. धर्माची स्थापना करण्याकरता, रावण आणि कुंभकर्णाला मारण्याकरता. मग एक काम कर ना, तू जर त्रिकाल ज्ञानी आहेस ना तर रावणाचं आणि कुंभकर्णाचं आयुष्य किती राहिले तेवढं बघ. अंतर्मुख झाली आणि सांगितलं, रामा त्या दोघांचं आयुष्य 14 वर्षाचं राहिले. मग एक काम कर ना, 14 वर्षाचा वनवास माझ्याकरता मागून घे आणि भारताकरता राजगादी माग. का? कारण तुझ्या वडिलांना राजा दशरथांनी वचन दिलेले, तुझ्या पोटी जन्माला येणारा पोरगा मी राजगादीवर बसविल. म्हणजे तू वचन पूर्ण राजा दशरथानं केल्याचा त्याला निर्दोषपणा येईल.
भरत राजगादी स्वीकारणार नाही हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे. मी 14 वर्षांना आल्याच्या नंतर मग राजगादीवर बसेल, मग मात्र तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण मागू कशी आई एक सांगू, आजही एखाद्या आई बापानं 100-200 करून जर एखाद्या 2 एफड्या करून ठेवल्या असतील ना महाराज, आणि पोराला नेमकी एखाद्या वेळेला जर माहिती असेल आणि मोक्याच्या टायमाला फी भरायला नसेल ना, तर ते सांगतं आईला तेवढी एफडी मोड, मी सर्व्हिसला लागलो का तुझी एफडी. आणि मग रामानं सांगितलं आई एक काम कर, स्वर्गामध्ये बाबांनी तुला जे 2 एफड्या दिल त्यांना तेवढ्या मोड. नाही कळलं का? 2 वर दिलते ना तेवढ्या माझ्यासाठी भारतासाठी मोड. हो. आणि मग तिनं ते वर मागितले होते 14 वर्षाचा वनवास रामाला आणि भारताला राजगादी. आणि हे सगळं झालं आणि भगवान राम जायला निघाले वनवासाला. तेव्हा त्याच्या अगोदर तिनं सांगितलं रामा एक काम कर, येताना माझे एक काम कर, तुझी 2 कामं कर, माझे एक काम कर. काय? रावण कुंभकर्ण मार, पण येता येता आपल्या राजघराण्याचा मुकुट हा वालीकडे आहे आणि तेवढा वालीला मारून तेवढा राज मुकुट घेऊन ये, तोच तुझ्या डोक्यावर घालायचा आहे. महाराज तो तिकडं कसा गेला झालेला प्रकार सगळा कैकेयीने सांगितला. पण एक लक्षात ठेव, तू जरी मर्यादा पुरुषोत्तम असशील पण कैकेयी तुला सांगते भविष्य, रामाच्या समोर वालीच्या समोर जाऊन लढू नकोस. एखाद्या झाडाचा आड आसरा घे आणि आडोशानं त्याला बाण मार. याचं कारण त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केलेली आहे आणि 1000 वर्ष तपश्चर्या करून त्यानं वर मागितलेला आहे, जो कोणी माझ्या समोर लढायला येईल त्याची अर्धी शक्ती माझ्यात आली पाहिजे, तुझं अर्ध बळ त्याच्यात जाईल, तुझ्यापेक्षा तो 1.5 पट बलशाली होईल, तुला तो आटोपणार नाही. म्हणून झाडाच्या आडून त्याला मार. आणि म्हणून भगवान रामानं कुठे मर्यादा तोडली नाही, पण वालीला मारताना कुठून मारलाय? झाडाच्या आडून मारलाय. तो लक्षात ठेवा, मुकुट तिथून आणलाय तो. बेस मग मुकुट तिकडे गेला कसा काय कसा या कथा आपण कधी परत भेटलो तर बोलू महाराज. तो मुकुटही आणलं. आणि ऐक, जाता जाता तुझ्या वडिलांनी वचन दिलेले जटायूला, कुठे जंगलात जर भेटला तर बघ, त्याचं वय होत आलेलं आहे आणि तो जर कधी भेटला तर त्याचे अंत्यसंस्कार आणि त्याला जलदान पाणी द्यायची जबाबदारी तुझी आहे. ठीक आहे. भगवान रामाचा वनवास झाला, पंचवटीमध्ये आले. तिथे शूर्पणखेचं काय घडलं, रावणानं सीता पळवली आणि ती सोडवण्याचं काम या ठिकाणी करत होता जटायू. महाराज आज कोणी कोणच्या करता जीव द्यायला मोकळा नाही. नीट ऐका, आज रस्त्यावर उभ्या रस्त्यावर पुरी छेडल्या जातात, कोणाकोणाच्या मारामाऱ्या होतात. जातं का कोणी बळपतिंगासारखा जीव द्यायला? मग इथे रावण सीतामाईला घेऊन जात असताना जटायूचा काही संबंध नसताना, बरं एकटाच गिधड होता अशातला प्रकार नाही, बाकीचे पशुपक्षी असतील की नसतील, कोणीच उडाला नाही का? त्याला माहितीये धर्मशास्त्राप्रमाणे सीता ही राजा दशरथाच्या घरातली सून नाही, ती खऱ्या अर्थानं सून माझी आहे. कारण राम जर त्याचा मानसपुत्र आहे, लक्षात आलं ना, ज्यांच्या येईल त्यांच्या येईल. हा सून कोणाची? ती सोडवायचा प्रयत्न केला, रावण निघून गेला, नंतर भगवान राम आले आणि तो इथून जे उडाला घोरवडवरून. आता बा अशी एखादी जर गाडी चालली आणि तुम्हाला जर दगड मारायचा असेल ना, तर त्या कॉर्नरला गाडी असेल तर दगड तुम्हाला स्पीड पाहून पुढे मारावा लागेल. त्याचं स्पीड पाहून तो इथून जे उडाला खरा, पण तेवढा अंतर काटायला टाकेत पर्यंत गेला, असा तिरपा गेला आणि तिथे दोघांचं युद्ध झाल्यावर टाकेतला तिथे पडला. भगवान राम शोधत शोधत तिथपर्यंत आले आणि तिथपर्यंत आल्याच्या नंतर पाहिलं रक्तबंबाळ झालेला जटायू.
पण तोंडातून राम 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 हो. आणि मग भगवान राम आणि लक्ष्मण भैया जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर पाहिलं, म्हणले काय रे, कोहम कतमिदम जातम, कोण तू? जटायू म्हणतात मला. बर, मग तुझी अवस्था कशाने झाली? एका स्त्रीला रावण घेऊन जात असताना तिला मी सोडवण्याचा प्रयत्न केला. महाराज रामायणामध्ये बारकाईने पहा, थोड्याशा मर्यादा आहेत. तिथं सुद्धा सीतेचं नाव नाही घेतलं त्यानं. लक्षात ठेवा महिलांनो, सुशिक्षित महिलांनी आत्ता जे सत्यानाश जो चाललाय ना घरातला, हा केवळ तुमच्या वागणुकीमुळे चाललेला आहे. काही कुठं गांडा दोऱ्या नका बघत जाऊ, कोणता देवलशी नका बघत जाऊ, काही बघत नका जाऊ, आणि कुठल्या बाबावर सुद्धा विश्वास ठेवत नका जाऊ. हो हो, रेकॉर्डिंग वाले हे नंतर कट करून टाकायचं बरं का, नाही ते कुठं सोडायचं नाही. हो, नाही तर एक बाबा येतो आणि तो सांगतो एक जल, हा याचे दिलं लागले, बाळासाहेबाच्या दरवाजाला लावले. कुठे बाळासाहेब कुठे? हा हा, सब समस्या का हल. एका पाण्याच्या तांब्यात जर सगळं जर हाल झाला असतं तर त्याचा मांडव का उडून गेला तेच कळलं नाही. उडाला ना त्या दिवशी. सांगितलं होतं ना, श्रावणाच्या आई वडिलांनी मला शाप दिलाय, आम्ही जसे पुत्र पुत्र करत मरतोय तसं तूही पुत्र पुत्र करत मरशील, एकही पुत्र तुझ्या जवळ नसेल. आणि दुसरा जटायूला मी वर दिलाय, माझा ज्येष्ठ पुत्र, आम्ही तुला पिंडदान द्यायला, तुला तर्पण द्यायला, तुझ्या अग्नी संस्कार करायला मी तुला मानस पुत्र म्हणून देईल. एक कैकेयीला माहिती एक मगाशी प्रमाण दिलं तसं, रघुकुल रीत सदाचर्याई प्राण जाणे. राजा दशरथाचे प्राण गेलेले चालतील पण वचन मोडता कामाचं नाही. कैकेयी त्रिकाल ज्ञानी होती, जटायूचं आयुष्य संपत आलेले आणि त्याला मानसपुत्र म्हणून घोषित केलेलं आहे. जटायूला पाणी देण्याचं काम आणि त्याला अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी रामाची. अयोध्येत बसून जटायू तिकडे कधीही जरी मेला तर राम तिथं अंत्यविधीला जाणार नाही. याच्यातलं एक कारण. दुसरी गोष्ट, पुन्हा कधी भेटलो तर सांगेल महाराज, राजा दशरथ जेव्हा शंभरा इकडं येताना शनीच्या दृष्टीने पडले होते आणि शंभरा सुराबरोबर लढून येताना त्यांचा रथ इकडं भरकटला आणि त्यांचा रथ किष्किंधेला भटकला. तेव्हा वालीच्या बगीच्यामध्ये गेला, वालीने त्यावेळेला त्यांचा मुकुट घेतला होता आणि बिगर मुकुटाचे राजा दशरथ अयोध्येला आले होते. मान्य करतो त्या रामानंद सागरांनी इतकं शोधलं असेल, इतकं शोधलं असेल. पहिलं सुरुवातीला तुम्हाला राजा दशरथ मालिका आजही काढून पहा. पहिल्या सुरुवातीला राजा दशरथाच्या डोक्यावर मुकुट आहे, पण नंतर राजा दशरथाच्या डोक्यावर मुकुट नाही, ओपन डोक आहे. त्यावेळेला तो मुकुट वालीकडे होता. आणि मग जेव्हा राजा दशरथाने निर्णय घेतला तर रामाला राजगादीवर बसवायचे आणि सगळा निर्णय कैकेयीने बदलवला. लोकांना काय माहिती तिला काय केलंय, कारण तिला माहिती होतं मुकुट आपल्या जवळ नाहीये. आता समजा थोडक्यात तुम्हाला समजा पटकन, आता रमेशला जर हार घालायला उठवला कीर्तनाला, म्हणजे त्याच्या डोक्यात टोपी नाही, तो थोडक्यात ज्याला बिगर टोपी घालायला जर हार घालायला जर उठवला, हार घालायला, आणि हार घालायचं म्हटल्याच्या नंतर तो कोणाची तरी बर टोपी घेतली आणि त्याच्या डोक्याला फीट बसली, तो तर घालून घरी जाणार. काय केलं
त्याला अयोध्येच्या राजघराण्याचा मुकुट वालीकडे होता. भगवान रामाला राजगादीवर बसवायचा निर्णय राजा दशरथांनी घेतलाय, पण राजघराण्याचा मुकुट इथं नाहीये हे कैकेयीला माहित होतं. घरात मी कबंध रामायण अद्भुत रामायण पहा आणि मग दुसऱ्याचा उसना घेतलेला तात्पुरता घेतलेला मुकुट राजघराण्याचा मुकुट सोडून हा मुकुट माझ्या रामाच्या डोक्यावर चिरकाल टिकणारा नाहीये आणि म्हणून त्या मुकुटाशिवाय रामाचा राज्याभिषेक होऊ नये हा एक कैकेयीचा माणूस. दुसरा, श्रावण बाळाच्या वडिलांनी शाप दिला, आईनं शाप दिलाय, प्राण सुटायच्या वेळेला एकही पुत्र जवळ नसणारे म्हणून एकही पुत्र जवळ नसावा म्हणून तिनं अगोदर राजा दशरथाचं भविष्य जाणलं होतं आणि 2 पोरं पहिलीच मामाच्या इकडे काढून दिली आणि ही 2 काढून द्यायची वाट बघत होती. राजा दशरथ वारले तेव्हा भरत शत्रुघ्न कुठं होता? मामाच्या इकडे, बरोबर ना? बरं, ही आपणही मामाच्या इकडे गेलो किती दिवस? 2 दिवस आठवड्याने परत आलो ना मला, पण ही तिकडं ठेवली आणि या दोघांची वाट बघत होती बाहेर घालून द्यायची. कारण मारताना एक राजा दशरथ गेलेले चालते, मुलं जाता कामाच नाही. आणि तिसरं कारण जटायूचं वय होत आलेले, त्याचे अंत्यसंस्कार करायला आता कोण आहे आणि म्हणून राम वनवासाला गेला पाहिजे, मुकुट आला पाहिजे, दिलेलं वचन पाळलं पाहिजे आणि म्हणून तिनं 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला राजगादी हे मागून घेतलं. आता याच्यातही आणखी जर खोलात गेले तर महाराज हे भगवान रामाने सांगितलं होतं. आई जसं आपण कार्यचिकित्साला म्हणतो ना, कळ लावली आई आणि माती खाल्ली, माती खाल्ली, माती खाल्ली आणि मग आई गावी नाही खाल्ली गमी माती. मला आई त्याच्या तोंडात अजून सर्व मुख सर्व दावी मातेला काय पाहिलं आतमध्ये? विश्वरूप दयामध्ये. आणि मग कैकेयीला महालामध्ये एकटी असताना माझ्या भगवान रामाने आपलं विश्वरूप दाखवलं, जसं अर्जुनाला दाखवलं होतं तसं. आणि मग म्हणाला आई कैकेयी खरं सांग मी कोण आहे? मी फक्त आतापर्यंत आम्ही आमचा पोरगा समजत होतो, पण तू परब्रह्म परमात्मा आहेस. मग आई खरं सांग, परब्रह्म परमात्मा आहे म्हणजे 14 ब्रह्मांडांचा नायक आहेस तू. मग आई 14 ब्रह्मांडांचा नायक जर मी असेल, जगन्नाथ जर मी असेल, तर अयोध्येचं एवढंच राज्य भोगायकरता राजा व्हायला आले रिकामे बसलेले. जेवढे राष्ट्रपती रिटायर्ड झाले, जेवढे राष्ट्रपती रिटायर झाले त्यांनी ग्रामपंचायत संध्याकाळी निवडून यायचे. त्या बाबाला हे शोभत नाही. आणि म्हणून आई जगाच्या करता या लीला जरी करायच्या असल्या तर मला एक सांगू, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां यदा यदा हि धर्मस्य अथवा धर्मरक्षापया अवतारकेशी. आणि त्याही पेक्षा प्रमाणे धर्माचं पालन करण्याकरता माझा अवतार झालेला आहे. धर्माचं पालन रामायणात तुम्ही पहा, हो तात म्हणायचे मुलाला, तात पुत्रवधू हे शब्द होते. भगवान रामाने ते सगळं जाणलं
आणि मग म्हटले ती जी पळून गेली ना ती सीता माझी धर्मपत्नी होती, तिचा शोध आम्ही करतोय. आणि मग महाराज माझ्या धर्मपत्नीसाठी नीट आहे का, माझ्या धर्मपत्नीसाठी तू आपल्या प्राणांचं बलिदान केलेस, तेव्हा मी आता तुला जे मागेल ते मी द्यायला तयार आहे. हो, मनात विचार करा, हे तुझा बाप तेच म्हणत होता का नव्हता म्हणत राजा दशरथ? मला काहीही मागायचं नाहीये. एका स्त्रीवर अन्याय होत असताना, आबला ओरडत असताना तिला संरक्षण देणं एवढंच माझं कार्य होतं. मी कोणाची धर्मपत्नी, मला काय मिळेल याच्याकरता मी तिला संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तरी पण भगवान राम म्हणाले तुला काहीतरी मागावंच लागेल. कोण आहेस तू? आणि मग त्यानं आपला परिचय दिला, राजा दशरथाचा मी पुत्र आहे, अयोध्येचा. आणि मग जटायूच्या लक्षात आलं, अरे याला कदाचित कल्पना नसेल. आणि मग याचं कर्तव्य निर्दोष व्हावं आणि म्हणून मला एकच काम कर, मला दिव्य शरीर सुद्धा नको. का? भगवान राम दिव्य शरीर देत होते, चिरंजीव बनवित होते, मला नको. मग एकच इच्छा आहे माझी, काय? मला तुझ्या मांडीवर मरण यावं. लक्षात ठेवा शास्त्र महाराज, कोणी कोणाच्याही घरामध्ये मरू द्या, मांडी द्यायचा अधिकार कोणाचा? हा का भाऊकीचा थोडा आहे? हो, मांडीवर घे. भगवान रामाने त्याला उचलला आणि मांडीवर घेतला. बस, व्याकुळ झालेत माझे प्राण, मला फक्त जलदान दे, पाणी प्यायचे, तहान लागली. आता कसा उठणार? मांडीवर कोण आहे? हा हा, माफ करा, एखादी महिला पोरग मांडीवर घेऊन त्याला पाजते आणि कोणीतरी पाहुणे येऊन बसले समजा बाहेरच्या ओसरीत, मग मात्र तिनं जर नवऱ्याला सांगितलं ना, हो तेवढं बाहेर पाहुणे आले त्यांना पाणी द्या, ती निर्दोष आहे बर का. नाही रे, ही टीव्ही मालिका पाहत बसली, हा तेवढं त्यांना पाणी द्या. बरं, हे गडी ऐकत आहेत महाराज. त्याला म्हणलं का एवढं भावकीच्या धाकात येत? म्हणले नाही महाराज, तुम्हीच सांगा, ठेविले आनंद ते हे घडी भर के बेशरम, दिन भर का आराम, कोई बात नाही, चलो. मर्यादा नका, साध्या मर्यादा. कितीतरी सांगेल मी तुम्हाला, साध्या मर्यादा. हो, मी आता मला तर मागच्या कुठेतरी महिन्यापूर्वी का 2 महिन्यापूर्वी सांगितलं, काकूला विचारा. पहिल्या जेवढ्या म्हाताऱ्या आहेत ना, आता त्या काकू आमच्या हातात बांगड्या किती आहेत? कितीतरी महिला याच्यातल्या जुन्या बसल्या असतील, डझनच्या खाली बांगड्या नसतील. बघा तुम्ही सगळ्यांच्या हातातल्या बघा, 1 डझनच्या बांगड्या. बाईच्या हातात किती आहेत? किती आहेत? नाही, डझनभर आहेत ना. तुम्हाला आज सांगू का, एक फार मोठं शास्त्र सांगतो माझ्या काशीनाथ बाबांच्यासाठी, आयुष्याचं कल्याण आहे. तुम्हाला सांगतो, बाकीचे तंत्र मंत्र बाकीचं सगळं सोडून द्या. ह्या ज्या बांगड्या, डझन बांगड्या ज्या बायांच्या हातात होत्या ना, आणि जेवढ्या दिवसभर बांगड्या घरात वाजतील ना, तेवढी तुमच्या जेवढ्या घरात आपत्ती आहेत, जेवढी निगेटिव्ह आहे, तेवढी सगळी निघून जाते महाराज त्या बांगड्यांच्या नादानं. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगू का, तुमच्याकडे पहिली खळी होती का? खळ खळ, हा होत ना, त्याच्यात मध्ये एक लाकूड रावायची. आमच्याकडे त्याला तिवडा म्हणतात, इकडे काय म्हणतात? मेड, बरोबर ना? जे काय समजण्यासाठी विचारतो, मेड बरोबर ना? मेड जेवढ्यांनी रवली असेल त्यांना विचारा. हो, त्या मेडीच्या खाली बरंच काय घालीत होती, होतं का? बिबवा, कवडी, हा लिंबू नव्हतं. बांगडीची काच होती, काच. आजी होती ना, तेव्हा त्या आज्यांना माहिती, बऱ्याच जुन्यांना माहिती, अलीकडच्यांना काय माहिती. याचं कारण होतं, ती बांगडीची काच का गडी टाकत होती त्याच्यात,
तुम्हाला सांगतो, कसलीही मी मग सांगितलं नजरेचा खेळ करणारी माणसं असू द्या आणि तुमच्या खळ्यामध्ये 25 पोत्याची राज जरी बसलेली असली ना, जर त्या मेडी खाली जर बाईच्या हातातली एवढा जरी बांगडीचा तुकडा असेल ना, त्याने कितीही काहीही उलटा पालट करू द्या, एक दाण्याचा कण सुद्धा दाना त्या कळ्याच्या बाहेर त्याला काही करून जात नव्हता. तो एवढी ताकद त्या बांगडीत. करून पहा प्रयोग. आणि त्या बांगड्या गेल्या, त्या बांगड्या गेल्याने यांचीच खडी लागली. हो, सगळं साफ व्हायला लागले आता. सोनं घालू नये या मताचं मी नाही, पण सोन्यात ती ताकद नाही जी काचेच्या बांगडीमध्ये ताकद आहे महाराज. आणि मग भगवान रामानं त्याला मांडीवर घेतला, पाण्याला बोलवला. आजही आपण जवळची माणसं तुम्हाला माहिती आहे, कारण VIP माणसं उशिरा येतात. VIP माणसं उशिरा येतात. सगळी तीर्थ बोलवली, सगळी तीर्थ आली आणि त्याचे प्राण जाणार त्याच्या अगोदर भगवान रामाने ते तीर्थ घेतलं, जटायूला पाजलं. पण VIP गडी उशिरा आला. कोण नाही पाहिलं टाक्यातला? प्रयागराज राज येतो, प्रयागराज उशिरा आला. पाणी पाजून झालं होतं, सगळं झालं. आणि मग आता आल्याच्या नंतर त्याने सांगितलं भगवान रामाला, मी आलोय. म्हणला तिथंच थांब. आजही बाजूलाच आहे. कुठे बाजूला आहे ना, त्या पाण्यात नाही घेतलं त्याला, त्या जलात नाही, तीर्थात. लोक आंघोळी प्रयागराज मध्ये नाही करत. आंघोळ्या कुठं करतात? इकडं सर्व तीर्थ टाकेमध्ये इकडे. आणि मग त्याचे प्राण सुटायची वेळ आली. अजूनही जटायू माग काहीतरी, बेस काही नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम. तुला पाहता पाहता माझे प्राण सुटावेत एवढीच माझी इच्छा आहे. आणि दिलेलं वचन तुझ्या वडिलांना दोष लागू नये म्हणून मांडी देण्याचं काम तुझं होतं, पाणी देण्याचं काम तुझं होतं. माझे प्राण सुटतील त्याच्यानंतर एकच कार्य तुझं राहिले, माझ्या चितेला अग्नी देण्याचं काम तुझे. आणि लक्षात ठेवा, राजा दशरथानं मागच्या जन्मातले मनु आणि शतरूप आहेत. 10,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे विष्णूला पुत्र प्राप्ती होण्यासाठी. तो पुत्र म्हणून आला, परंतु राजा दशरथाचे अंत्यसंस्कार रामाने नाही केले, पण जटायूचे अंत्यसंस्कार रामाने केले. याचा अर्थ तो मानसपुत्र म्हणून जर त्याला दिलेला होता तर राजा दशरथाचा पुत्र म्हणून संबंध राहिलेला नव्हता. आणि मग त्यांनी प्राण सोडले. आणि प्राण सोडायच्या वेळेला त्यानं आपले इच्छा प्रगट केली होती, मला अग्निसंस्कार तू कर. लक्ष्मण आणि रामानं नंतर त्याचे प्राण सुटल्यावर लाकडं गोळा केली, ती चिता रचली, त्याच्यावर त्याला ठेवला. आणि भगवान रामानं स्वतः त्याला अग्नी दिला त्या चितेला. कारण जो त्याचा पुत्र आहे तोच अग्नी देऊ शकतो, दुसरा अग्नी देऊ शकत नाहीये. आणि मग ज्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचे दिलेलं वचन, त्यानं केलेला संकल्प हे पूर्णत्वाला जातोय, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात का तू भेटावा, वडिलांना दिलेलं वचन पूर्ण व्हावं, शाप मुक्त व्हावं आणि मलाही सद्गती मिळावी, याच्याच करता मी अट्टहास केलेला होता.
अरे कोण कोणाचा पोरगा जन्म कोणी दिला कुठल्या घरात जन्माला आला शक्ती अभंगाच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला. 12:30 वाजत आलेले आहेत. आपणही बऱ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. पावसाने थांबवलंय. आता सगळ्यांना या ठिकाणी त्यांचा जो काही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे हा संपन्न होईल. या ठिकाणी परशुराम बाबांच्या याला घ्या ना तोपर्यंत. चला 2 मिनिटांमध्ये जय विठ्ठल होईल. आता खाली बसायचे सगळ्यांनी बाकीच्यांनी. आणि स्वामीजींचं म्हणजे स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज आणि परशुराम बाबा यांचं एक अतूट नातं. राहू दे 1-2 मिनिटं. आणि कुणास ठाऊक सचिनला जी काही प्रेरणा मिळाली मग ती बाबांच्या माध्यमातून असेल, परशुराम बाबांच्या माध्यमातून असेल. आणि तो फोटो स्वामीजींचा परशुराम बाबांच्या मंदिरामध्ये, कारण ही हयातभर जोडी बरोबर राहिलेली. हो, आता बाबा काय होते हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये. कुठल्या क्षेत्रामध्ये मग ते वास्तुशास्त्र असेल, बाकीचं ज्योतिषशास्त्र असेल, सगळं काय असेल, सर्वामध्ये परशुराम बाबा. आणि मला वाटतं त्यावेळेला आम्ही सुरुवातीला सिन्नरला आलो
79-80चा काळ असेल. स्वामीजी 80ला गेले. परसराम बाबा, स्वामीजी आणि मला वाटतं अजून एक कोणते नागोजी बाबा कोणतरी होते होते ना. हो, तिथे कुठे देवठाण का काय कुठे तर गाव होतं ते. नाही, दापूरला भैया बाबा होते. पण ते नागोजी बाबा होते ते. ही जी महात्म्य होती ना, ही महाराज 4. तुम्ही आता तो गेला तो जीवनातला प्रवास भैया बाबांचा. महाराज किती लोकांना याच्यातला संबंध आला असेल नसेल मला माहित नाही, पण असाध्य रोगांनाही मात करण्याचं आयुर्वेदिक औषध जर कोणाला माहित असेल ते भैया बाबाला माहिती होतं. हो, आणि काही गोष्टींमध्ये बाबांचं आणि भैया बाबांचं, परशुराम बाबांचं जे आतून गुरु शिष्यांसारखा संबंध होता. बाबांना एवढा आदरानं भैया बाबा समजायचे, स्वामीजी समजायचे, आणि म्हणून भैया बाबांना एक अप्रतिम अशा प्रकारचं, कोणीही ते जाणू शकणार नाही अशा प्रकारची एक दैवी शक्ती त्याच्यामध्ये होती. आणि ती बाबांची दैवी शक्ती तुम्हाला एकदा कोणांबेकरांना प्राप्त झालेली आहे, निश्चितपणानं आहे. जो ज्या भावनेनं जाईल बाबांच्या जवळ, आजही सांगतो तुम्हाला, ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आपण जशी भावना आणि श्रद्धा घेऊन तिथे जाऊ त्याच पद्धतीचा आपल्या करता आशीर्वाद तयार आहे, याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही. आणि निश्चितपणानं भजनाच्या माध्यमातून असू द्या, सेवेच्या माध्यमातून असू द्या, काशीनाथ बाबाचं जे जीवनाचा प्रवास जो झाला महाराज, तो जास्त त्यांच्याबद्दल बोलणं सुद्धा ती अतिशयोक्ती होईल. परंतु भजन असेल, मला वाटतं मध्ये 4-5 वर्षापूर्वीच जाण्याच्या अगोदर त्र्यंबकला गेले आणि शिबिसला आल्याच्या नंतर त्यांनी एक एसटी मोडून टाकली होती. म्हणजे बोलण्याचा भाग पायावरून चाक गेलं होतं, पायावरून. त्याच्यानंतर बाबांना भेटल्याच्या नंतर बाबांना म्हणलं काय कवाय जायचं जे म्हणले, पण वारी कायला सोडायची, घ्या आता याला म्हणावं देह जावं अथवा. हो, नाही तर आम्ही फक्त अभंग म्हणतोय पण बिंबीला धक्का लागून देत नाही कोणी कोणाला. हे देहीच विदेही भोगू दशा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जशी निवृत्तीनाथांची पालखी पंढरीला आपल्या निजाच्या जाऊ निजाच्या माहेरा, आणि म्हणून त्यांनीही आपल्या जीवनाची दिंडी त्याच कालावधीमध्ये आपल्या स्वर्गारोहणाच्या माध्यमातून गेली. म्हणून बाबांचा असणारा त्यांचा जीवनाचा प्रवास ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. त्यांची सर्व यथा यावत कर्म परमात्म्याशी विलीन होत त्यांच्या पाठीमागे सचिन असेल, बाई असेल, आमची सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची नातवंड आहेत, सगळा जो काही परिवार आहे एक परमार्थाचं वलय असलेला परमार्थ आहे. चांगले त्यांचे आमच्या लांडे मामा वगैरे असतील, मधुबा वगैरे असतील, ही सगळी मंडळी त्यांच्या नातेगोत्यातली. कारण माणसं सगळा भात शिजलेला पाहावा लागत नाही, एका शेतावरून भाताची जशी परीक्षा कळते तसं आपल्या जीवनाचा प्रवास, त्यांच्या असणाऱ्या संपूर्ण जीवनाच्या प्रवासाला त्यांनी आपल्या जीवनाला यथासाध्य योग्य अशा मार्गानं शेवटच्या क्षणापर्यंत योग्य मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. ईश्वर करो. आणि यानंतर ही जी स्वामीजींची प्रतिमा आहे ही बाबांच्या मंदिरामध्ये लावायची. हे सचिननी मला वाटतं काल परवा 2 दिवसापूर्वी मला विचारलं, आणि नंतर त्या ठिकाणी नंतर तो फोटो पाठवण्यात आला आणि तो फोटो त्यांनी सुंदर असा बनवलेला, आता बनलाच असेल तो, अजून तर काही उघडला नाही कोणी. परंतु स्वामीजींचंही दर्शन तुम्हाला या माध्यमातून व्हावं म्हणून बाबांच्या स्मरणार्थ ही प्रतिमा ही मंदिरामध्ये या ठिकाणी लागणार आहे. चाल झालेली आहे, गाणारे असतील, वाजवणारे असतील, प्रतीक असतील, सगळे तुमचे या ठिकाणचे. आणि तुमच्याही सुरू होणाऱ्या संस्थेला माझ्या लाख लाख शुभेच्छा. कारण अजून तुम्ही मगाशी काहीतरी मला गडबडीत म्हणाले काय जाग्याची उपलब्धता नाही झाली अजून वाटतं, पण मुलं किती झाली? शिबिरीतच घेतलं असेल ना, शाळेत सुट्टी असेल म्हणून. हो, एरिटा आम्हाला शक्य नाही. आणि
खरोखर तुम्हाला जागा जर संस्थाच एखाद्या विद्यार्थ्यांची मुलं शिकवायची चालत असेल ना तर तुम्हाला जागा उपलब्ध करायचं आपण कुठेतरी डोक्यात घेऊ, कारण तयार करणारी माणसं पाहिजेत महाराज हो. आणि ते तयार करण्याकरता निश्चित मुलं जर शिकणार असतील तर ही तुमच्या तालमीतलीच काही. पूर्णविराम देतो आणि यानंतर हा जो प्रतिमा आहे तो समर्पणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. आणि यानंतर तुम्हाला पुढची सूचना जी मिळणार आहे त्यांच्या स्नेहभोजनाच्या माध्यमातून सगळ्यांनी तो प्रसाद म्हटलं तरी अवघड होणार नाही, कारण एखाद्या वारकऱ्याचा प्रसाद आपण घेत असतो. सगळ्यांनी तो घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा पुन्हा एकदा काशीनाथ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजलीच्या रूपानं समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय आमच्या हरिभक्ती पारायण सचिन महाराज डावरे यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदर असा या कीर्तन रूपी महोत्सवाच्या निमित्तानं इथं अतिशय दिग्गज असे गायक असल, वादक असल, टाळकरी तसं तर वयोवृद्ध का नाही म्हणता येईल देऊन द्यायचे एवढं ज्ञान बाळा. मी पहिल्यांदाही बोललो की खूप दुःख झालं, ते दुःख पेलण्याची, दुःख सहन करण्याची पांडुरंग परमात्मा या कुटुंबाला शक्ती देवो. आणि खरं तर असं म्हणणं योग्य ठरणार नाही की बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला, तरी पण मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. इथं माझी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किरण पाटील पवार आहे. इथं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे आमचे मित्र दत्तूभाऊ आहे आणि सुदामभाऊ आहे. 2-2 मिनिटांमध्ये. आणि पाहुणे मंडळीमध्ये अशोक शेटपर्यंत बसले आहे. पाहुणे मंडळीपैकी ज्यांना कोणाला 2 मिनिटं श्रद्धांजली द्यायची असं त्यांनी कृपया माईकडे यायचंय. आपण सर्वांनी फक्त 1 मिनिटं खाली बसायचे. ए रामकृष्ण कोण आहे तू? चला अशोक शेट्या, आपण या फोटोचं स्वीकारणार आहोत. हरिभक्ती बरमल्य हरिभक्ती पारायण परशुराम बाबा यांच्या समाधी मंदिरामध्ये आपण आज हा फोटो लावून आहोत. सचिनची छोटीशी भेट आपण स्वीकारावी अशी मी विनंती करतो. रामकृष्ण भाई आलाच नाही का? बाळासाहेब तुम्ही पण नाही इथं. चला सन्माननीय किरण डावरे, किरण पवार, दत्तूभाऊ आणि सुदामभाऊ इथं आहे. 2-2 मिनिटं आपण श्रद्धांजली द्यायची. ताई 2च मिनिटं.